आज प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश हा आहे की सध्या निवडणूक जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे ते चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत कुठले स्टेप्स अचीव केलेले आणि पुढे काय करणार आहे त्याची माहिती मीडियाला देण्यासाठी बोलवलं आहे. आणि मीडियाद्वारे सर्व लोकांपर्यंत जी संपूर्ण इलेक्शनची प्रक्रिया आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता वाढेल की इलेक्शनचे प्रोसेस आपण काय पद्धतीने करतो आणि हा लोकशाहीचा जे एक सर्वात मोठा त्योहार आहे ते राबवण्यासाठी आपण किती प्रकारची मेहनत घेतली जाते, किती मनुष्यबळ त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो आणि त्याची जाणीव घेऊन सर्व लोकांनी मोठ्या संख्येने वोटिंग केला पाहिजे. आता सर्वांना माहिती आहे की आपलं जे नॉमिनेशन प्रक्रिया आहे ते पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये विड्रॉल झाल्यानंतर आणि स्क्रुटनी झाल्यानंतर 16 कॅन्डिडेट्स आहे. 16 कॅन्डिडेट्सचा अर्थ आहे की आपल्याला यावेळी इलेक्शन करण्यासाठी 2 बॅलेट युनिट लागणार आहे. कारण टोटल आपले कॅन्डिडेट जे आहे ते 7 प्रमाणे तर 16 आहे, पण एक नोटा पण असतो, तर असे 17 कॅन्डिडेट झाले. तर त्यासाठी आपल्याला जे आवश्यक बॅलेट युनिट होती ते 840 कमी पडत होती, तर ते आपल्याला ठाणेकडून परवा मिळाली होती आणि त्याची जे फर्स्ट लेवल चेकिंग आहे ते सध्या चालू आहे. याच्यानंतर सेकंड रँडमायझेशन सर्व मशीन्सचा काल झालेला होता. त्याच्या आधारावर आता आपल्याला हा माहिती मिळाली आहे की कुठली EVM मशीन कोणते पोलिंग स्टेशनला जाणार आहेत. आता सर्व जे आपली EVM मशीन्स आहे त्याची आपण कमिशनिंग म्हणजे त्याचे बॅलेट पेपर लोडिंग आणि त्याला इलेक्शनसाठी तयार करणे, त्याची जी प्रक्रिया आहे ती 28, 29 आणि 30 हा 3 दिवशी प्रत्येक मतदारसंघाच्या हेडक्वार्टरमध्ये होणार आहेत. त्या दिवशी जे कॅन्डिडेट्स आहेत ते स्वतः उपस्थित राहू शकतात. त्यांनाही आपण उपस्थितीसाठी नोटीस जे पत्र आहे ते देत आहोत. याच्याशिवाय सर्वात महत्त्वाचं जे आपले मोठा पोलिंग घेण्यासाठी जे आपलं मनुष्यबळ असतो, पोलिंग पार्टी असते, त्याच्यामध्ये प्रिझायडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर्स आणि बाकी लोक, त्या सर्वांची जे ट्रेनिंग आहे ते कालपासून आपण चालू केली आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये छोटे 400-500 लोकांचे आपण बॅचेस तयार केलेले आहे. त्याच्यामध्ये त्याला थ्योरिटिकल ट्रेनिंग देणे आणि त्याच्यासोबत EVM मशीनबद्दल हँड्स ऑन ट्रेनिंग देणे, त्याची ट्रेनिंग सध्या चालू आहे. ते 3 दिवस राहणार, कालपासून आणि उद्यापर्यंत हा ट्रेनिंग राहणार आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये. यावेळी जे आपण रँडमायझेशन केला होता मनुष्यबळाचा ते पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी निहाय केला होता, तर त्याच्यामुळे आपण मॅक्सिमम जे आहे ते EDCचा वापर करणार आहोत पोस्टल बॅलेटची ऐवजी. EDC काय आहे ते मी सरळ भाषामध्ये सांगतो की जे पोलिंग पार्टीज असतात ते पोलिंग करण्यासाठी त्या दिवशी अशी परिस्थिती असते की ते स्वतः त्या पोलिंग केंद्रामध्ये जिथे त्याचं नाव आहे तिथे त्याची उपलब्ध राहण्याची शक्यता कमी असते, म्हणून आपण त्याला पोस्टल बॅलेट देतो आणि त्याच्यामुळे जे आपलं पोस्टल बॅलेटचे जे काउंटिंग आहे ते वाढते. तर यावेळी इलेक्शन कमिशनचे गाईडलाईनप्रमाणे आणि त्याच्या डायरेक्शनच्या प्रमाणे EDCचा वापर करतो. EDCचे काय आहे की आपण EDC जर एक कुठल्याही माणसाला दिला पोलिंग पार्टीला तर ते कुठल्याही पोलिंग स्टेशनमध्ये मतदान करू शकतो त्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. तर त्याचा आपण मॅक्सिमम उपयोग करत आहोत. 7A फायनल झाल्यानंतर आपण ETBPS म्हणजे आपले जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त देशामध्ये सर्वात सेकंड हायेस्ट सर्व्हिस वोटर आहे, तर त्यालाही आपण पोस्टल बॅलेट पाठवलेले आहे. त्याची डाउनलोडिंग त्याने बऱ्यापैकी संपवली आहे. जवळपास 17 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 8,500 सर्व्हिस वोटर आहे, तर त्यालाही आपण ETBPS पाठवलेलं आहे आणि आता हळूहळू त्याचे पोस्टल बॅलेटही आपल्याला मिळणे चालू होतील. होम वोटिंगसाठी 1150 लोकांनी दर्शवली होती. सातारामध्ये एक चांगली गोष्ट आम्ही बघितली की 85+ जे लोक होते, वयस्कर जे लोक होते ते आणि दिव्यांग लोकांनी सुद्धा हा सांगितलं आहे की आम्हाला होम वोटिंगचा वापर करायचे नाही, हा आमच्या लोकशाहीचा एक त्योहार आहे आणि आम्ही स्वतः पोलिंग स्टेशनमध्ये जाऊन वोट देणार. तसे लोकांनी खूप स्वतः पुढे येऊन अशी इच्छा दर्शवली, म्हणून आपल्याकडे होम वोटिंगसाठी जे नंबर आहे ते फार कमी आहे. मात्र 1150 लोकांची वोटिंग आपल्याला घरामध्ये जाऊन घेणार आहोत. त्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे आणि येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये आपण होम वोटिंग जे आहे ते संपवणार आहे. 30 तारीखपर्यंत आपलं जे काही तयारी करायची असेल मटेरियलबद्दल, मशीन्सबद्दल, ट्रेनिंगबद्दल, ते सर्व काम आपलं पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर आपण 1 मेपासून एक मोठा स्तरावर एक पर्यटन करणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये वोटिंग वाढवली पाहिजे. पहिला जे फेज होता त्याच्यामध्ये आपण बघितलं की संपूर्ण देशामध्येही जे वोटिंग आहे ते ऑन एन ॲव्हरेज 5 ते 6% कमी झालेली आहे.
त्याचे वेगवेगळे कारण असू शकतो, पण प्रशासन म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू आणि त्याला वोटिंग करण्यासाठी तयार करू आणि त्यांना जागरूक करू. यासाठी यावेळी आम्ही एक विशेष प्रयत्न असा करू की ज्या पद्धतीने कोविडच्या काळात आपण सर्व लोकांचे सर्वे करत होतो प्रत्येक 7-8 दिवसात आणि प्रत्येक 50 कुटुंबाच्या मागे एक टीम नेमली होती, तर तशीच आपण यावेळी एक टीम नेमू प्रत्येक 50 कुटुंबाच्या मागे, ज्याच्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, आपले आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर, संपूर्ण जे ग्रामपंचायत स्तरावर जे आपली यंत्रणा असतात त्यांना 50-50 घराची जबाबदारी देऊ आणि त्याची ह्या जबाबदारी देतील की त्या दिवशी ज्या दिवशी आपली वोटिंग होतील त्या दिवशी त्याने त्या 50 घराचे लोकांचे एन्शुअर करायचे की ते जर तिथे घरीमध्ये उपस्थित असेल, घरीमध्ये राहतील, तर ते एन्शुअर करतील की त्यांना जाऊन भेटणे, त्यांना प्रोत्साहित करणे आणि एन्शुअर करणे की तुम्ही जे मतदान केंद्र आहे तिथे जावा आणि वोटिंग करा. प्रशासन म्हणून आपण हा जर पाऊल उचलला तर मला वाटते की साताराचे जे पोलिंग पर्सेंटेज आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त होऊ शकते. याच्याशिवाय आचारसंहिताचं उल्लंघन कुठल्याही प्रकारचे होऊ नये त्यासाठी आपण मागे पाऊल उचललेले आणि संपूर्ण जी आपली टीम आहे ते खूप चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल काम करत आहेत. FST, SST जे आहे आपले ते प्रत्येक नाकावर काम करत आहेत. 24 तास 7 दिवस ते काम करत आहेत आणि त्याची CCTVद्वारे आपण फुटेज पण पाहत असतो की कुठल्याही प्रकारचा कोणताही हलगर्जीपणा होऊ नये. जे सर्व आता कॅन्डिडेट्स फायनल झालेले आहेत त्याची वेगवेगळी रिलीज चालू झालेली आहे, तर त्याची एक्सपेंडिचर मॉनिटरिंगसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करत आहोत. आजसुद्धा सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी आतापर्यंत जे एक्सपेंडिचर केलेलं आहे त्याच्याबद्दल आज त्याचे सकाळी 10 वाजतापासून 5 पर्यंतच्या ह्या दरम्यान आपण हिशोब जे आहे ते घेण्यासाठी एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आणि आपले जे AEOज आहेत ते सध्या काम करत आहे आणि ते कंटिन्युअसली आपण करणार. आपला उद्देश असा आहे, जसा की आपण सुरुवातीपासून सांगतच आलेलो आहोत, की सातारा जिल्ह्यामध्ये जे इलेक्शन आहे ते शांततेने पार पडले पाहिजे. याच्याशिवाय आचारसंहितेचा कुठलाही प्रकारचा उल्लंघन झाला नाही पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये जे वोटर्स आहे त्याला कुठल्याही प्रकारचा प्रलोभन कुठल्याही कॅन्डिडेट्सने नाही दिला पाहिजे आणि तसा जर आपल्याला समोर आला तर आपण त्याच्यावर कारवाई करू. आज मीडियाच्याद्वारे मी सर्व लोकांनाही आवाहन करतो की 1950 हा आपला हेल्पलाईन नंबर आहे. कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जर इल्लिगल ॲक्टिव्हिटी घडती दिसत असेल तर तुम्ही हा नंबरवर फोन करा. इमिडिएटली त्याच्या अनुषंगाने घेतला जाईल आणि योग्यची कारवाई जी आहे ते केली जाईल. याच्याशिवाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने C-Vigil म्हणून एक ॲप पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जिओटॅग लोकेशन्स आहे, तुमची जे तक्रार आहे ते नोंदवू शकतो आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला इमिडिएटली घेऊन आणि त्याचं निराकरण जे आहे, निष्पादन जे आहे ते 1.5 तासाच्या आत करावं लागते, 100 मिनिटाच्या आत करावं लागते. तर ते आम्ही आतापर्यंत करत आहोत. आतापर्यंत आमच्याकडे जेवढी कंप्लेंट्स आलेली आहे त्याचा ऑन ॲन ॲव्हरेज 40 ते 45 मिनिट्समध्ये आम्ही निराकरण केलेलं आहे. तर पुढे पण आपण हाच कंटिन्यू ठेवू आणि 1950 जे आपला नंबर आहे त्याचा वापर सर्व लोकांनी करावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही, कुठल्याही प्रकारची इल्लिगल किंवा करप्ट ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये होणार नाही. याची आपण प्रशासन म्हणूनही दक्षता घेऊ आणि ते जे दक्षता आहे ते घेणे सर्व नागरिकाचंही काम असते. तर त्याने आमचे निर्देशनास आणून दिला तर आम्ही त्याच्यावर तत्काळ योग्यची कारवाई करू.